श्री राजेश यशमान सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवावे. तसंच आजच्या सायबर क्राईम हा जो शब्द आहे किंवा IT ॲक्ट जो आहे आपण त्यावर बोलू. It is not possible for me either to take you through all the relevant provisions of the IT Act or the provisions of the Indian Evidence Act. मात्र कर्सरी काहीतरी आपण एक ढोबळ मानाने अशी एक कन्सेप्ट आहे असं आपण चर्चा करू शकतो. IT Act जेव्हा आला हा 2000 मध्ये आला जसं सरांनी सांगितलं. सरांचं पण नॉलेज अपडेट आहे त्यांनी अर्जुन खोतकरापर्यंत, कारण अर्जुन खोतकर हा लास्ट लॉ ऑन द टॉपिक आहे. PV संधू हा फर्स्ट लॉ आणि नवजोत संधू हा फर्स्ट लॉ होता आणि अर्जुन खोतकर हा लास्ट लॉ आहे ऑन द पॉईंट ऑफ द इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. आपल्याला जर आठवत असेल बिफोर कमिंग इन टू फॉर दिस IT ॲक्ट पूर्वी ईमेल आपण 92, 93, 95 मध्ये ईमेल वापरायला लागलो होतो. एकमेकांना मेसेजिंग जात होते. अमेरिकेच्या कंपन्या आपल्यासोबत डीलिंग करत होत्या. आपण इकडून उत्तरं देत होतो. व्यवहार होत होते, ट्रान्झॅक्शन होत होते. पण त्याला मान्यता काय हा प्रश्न होता. बरेचसे व्यवहार टेलिफोनिकली होत होते, इलेक्ट्रॉनिकली होत होते, परंतु त्यांना लिगल रेकॉग्निशन काय असा विषय येत होता. व्हिडिओ कोर्टात कसे मग त्यांना मान्यता द्यायची. इलेक्ट्रॉनिकली ऑफेन्सेस होत गेले. मग आपण कोणते कायदे लावायचे. वी यूज टू इन्वोक द प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पिनल कोड फॉर वॉन्ट ऑफ एनी अदर स्पेशल लॉ अँड देअरफॉर Parliament thought to have a law to deal with the subject of electronic record, electronic transactions, digital transactions. मग हॅकिंग झाले, कम्प्युटर झाले, नवीन नवीन शब्द हॅश व्हॅल्यू असे शब्द घेऊन कुठेतरी एक कायदा बनवायचा म्हणून हा IT ॲक्ट आणला. व्हेअरबाय मग त्याला लिगल रिकॉग्निशन दिली आणि मान्यता दिली. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कसा मान्य राहील या कायद्याच्या अनुषंगाने मग बऱ्याच कायद्यामध्ये दुरुस्ती झाल्या. नंबर 1 इंडियन एव्हिडन्स ॲक्ट वॉज अमेंडेड सुटेबली. सेक्शन 65 बी सर्टिफिकेट कसं द्यायचं दॅट वॉज इनकॉर्पोरेटेड. बँकर्स बुक एव्हिडन्स ॲक्टमध्ये करेक्शन आलेत. IPC मध्ये अमेंडमेंट झाली. या अनुषंगाने सगळ्या दुरुस्ती करण्यात आल्या बिकॉज ऑफ द IT ॲक्ट. आणि त्यानंतर मग आपला प्रवास सुरू झाला या सायबर क्राईमचा, सायबर लॉचा. सायबर लॉ नावाचा असा काही लॉ कुठे नाही, परंतु आपण त्याला कॉमनली बोलत असतो की हा सायबर लॉ आहे, सायबर क्राईम आहे. सायबर क्राईम म्हणजे काय, जे नेटवर जे सायबरवर क्राईम होत असतात त्याला आपण सायबर क्राईम म्हणतो. अशी कुठे विशेष अशी डेफिनेशन आपल्याला मिळून येत नाही. सायबर क्राईम म्हणजे काय, दोज ऑफेन्सेस विच आर कमिटेड ऑन दी सायबर इंटरनेट which are committed through electronically or by electronic means, त्याला आपण सायबर क्राईम असं समजत असतो. तर ढोबळमानाने जर आपण बघितलं सायबर क्राईम्स म्हणजे काय आहे, क्राईम अगेन्स्ट द गव्हर्नमेंट, क्राईम अगेन्स्ट द प्रॉपर्टी, क्राईम अगेन्स्ट द इंडिव्हिज्युअल. क्राईम अगेन्स्ट द गव्हर्नमेंट म्हणजे काय, आपण बघितलं असेल की पाकिस्तानच्या काही लोकांनी CBIची वेबसाईट हॅक केली होती. कुठल्या एका कॉलेजची वेबसाईट कुठून तरी बाहेर देशातून हॅक केलेली होती. क्राईम अगेन्स्ट गव्हर्नमेंट म्हणजे यांच्या वेबसाईटवर काय डेटा आहे, काय इन्फॉर्मेशन आहे, ती कशी काढून घ्यायची. क्राईम अगेन्स्ट गव्हर्नमेंट किंवा काही फॉर्म्युलेज असतात इलेक्ट्रॉनिकचे. आता आपण काही लोकांना अरेस्ट पण झाल्या, जसं DRDO आहे, त्यांचे फॉर्म्युले असतात, कम्प्युटरमध्ये सेव्ह केलेले असतात. मग ते कसे चोरून न्यायचे. क्राईम अगेन्स्ट दी गव्हर्नमेंट हा झाला. क्राईम अगेन्स्ट द प्रॉपर्टी, पैसे, इलिगल ट्रान्सफर ऑफ मनी करून घेतात. डिजिटल ट्रान्झॅक्शन असतात, इलिगली करतात, फसवेगिरीने करतात. आणि क्राईम अगेन्स्ट द इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्हाला बदनाम करतात, ऑनलाईन करतात, कधी कधी ऑफलाईन करतात. त्याचे वेगवेगळे माध्यम आहेत. याला आपण म्हणत असतो की हा सायबर क्राईम. त्याचे हे एक्झाम्पल्स आहेत. आपण सुरुवात करू. जर नेक्स्ट या पूर्वीचे जे ट्रान्झॅक्शन होत होते किंवा पत्रव्यवहार जे होत होते आपले, जर आपल्याला जर आठवत असेल ते होत होते पहिले कबूतरांनी होत होते. एक कबूतर तो मेसेज घेऊन जायचा,
मेसेज घेऊन यायचा. नंतर पोस्ट आले, ब्रिटिश आल्यानंतर आपण पोस्टल सर्व्हिसेसमध्ये आलो. यापूर्वी नव्हते. मग घोड्यांनी मग मेसेंजर जायचे यायचे, पण पूर्वी मात्र कबूतर असा वापरायचा. त्याची जागा आता मग इलेक्ट्रॉनिक मीन्सनी घेतलेली आहे. सर्वप्रथम असा हा जो गुन्हा, इट वॉज डिस्क्लोज द व्हेरी इम्पॉर्टंट केस, लँडमार्क जे आपल्याला लक्षात येते या सायबर क्राईमच्या हिस्ट्रीमध्ये. पेंटागॉनचा इतिहास माहिती असेल. पेंटागॉन, WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वर जेव्हा हल्ला झाला होता, टेररिस्ट अटॅक झाली होती, त्याची सर्व प्लॅनिंग एका ठिकाणी झाली आणि त्याचं संपूर्ण इन्फॉर्मेशन दॅट वॉज शेअर इन व्हॉट वे अटॅक इज टू बी गिवन इफेक्ट, विमान किती वाजता हायजॅक होईल, काय होईल, सगळं प्लॅनिंग झालं होतं. दॅट वॉज सेंड टू द कन्सर्न पर्सन बाय द हँडलर्स. आणि मग नंतर लक्षात आलं, आफ्टर द अटॅक, व्हेन द इन्व्हेस्टिगेशन वॉज गोइंग ऑन, इट वॉज रिव्हील्ड दॅट धिस मेसेज वॉज ऑलरेडी गिवन. आणि तो मेसेज देण्याचा जो पद्धत होती, ती पद्धत बघा. मेसेज फक्त हा फोटो पाठवलेला होता. हा फोटो याच्यात मेसेज आहे, याच्यामध्ये मेसेज. म्हणजे आता का बघणाऱ्या वेळेला काय वाटलं, लोकांना जे बघितलं की वी हॅड ऑल्सो सीन धिस बट देअर वॉज नथिंग रिटर्न. मग काय, हा जो फोटो होता याला स्टेग्नोग्राफी म्हणतात. या फोटोच्या खाली जे काही लिहायचं होतं त्यांनी ते लिहिलेलं होतं. मग याला फोटो कसा या फोटोला रिमूव्ह कसं करायचं, मग त्यासाठी पासवर्ड असतो, कोड असतो, त्याचा अल्गोरिदम माहीत असायला पाहिजे होतो. तो त्यांना माहीत होता पासवर्ड. आणि मग त्यांनी ओपन केला. त्यांना मग लक्षात आलं की कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं. म्हणजे आपल्याला दिसताना फक्त दिसला चेहरा, परंतु याच्यामध्ये हिडन मेसेज पाठवण्याची जी पद्धत होती, पूर्वी पण कोड लँग्वेज वापरायची. तर सर्वप्रथम जी आपल्याला निदर्शनास आलेली केस होती तर ही WTOची होती. दुसरं उदाहरण आपण जर बघू, ही झिगलरची केस होती. फायनान्शियल फ्रॉडचं उदाहरण सांगतो. हा मालवेअर जो असतो, मालवेअर सॉफ्टवेअर आपल्याला माहिती आहे, मालवेअर, व्हायरसेस, ट्रोजन. हा झिगलर नावाचा माणूस होता. ही वॉज अ डिसग्रंटल एम्प्लॉई ऑफ अ बँक अँड ही वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑफ द बँक, फॉर विच ही हॅड डिझाइन्ड अ software in such a manner, he manipulated the software of the bank in such a manner ki jar every end of the month one pi to be credited in his account because his name was Ziegler, ZIG. at the bottom ज्याचं नाव राहील त्या खात्यामध्ये त्याचा पैसा जमा होईल. प्रत्येकाच्या खात्यातून एक पैसा निघेल आणि कुठे जाईल, बॉटमला ज्याचं अकाउंट आहे त्या ह्याच्यामध्ये जाईल, असा तो पैसा जमा होतो. फोटोज क्लिक यस, तुमची इकडे मेमरीमध्ये तुम्हाला ॲक्सेस पाहिजे, आपण यस, सगळ्याकडे आपण यस करतो, आपण त्याला ॲक्सेस देतो. म्हणजे पाहुणा म्हणून त्याला वी इन्व्हाइट या म्हणतो. आणि सुप्रीम कोर्ट म्हणत आहे, जर स्वतःहूनच कोणी दुसऱ्याला आतमध्ये ये म्हणता, हे ट्रेसपासिंग होत नाही. दिस इज नॉट द इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी, कारण तुम्ही यू हॅव कन्सेंटेड. मात्र जसं आता आपण या जगात वावरतो आपण, दॅट गुगलवाला नोज दॅट हाऊ मेनी पीपल आर हिअर. आपण या सभागृहामध्ये किती लोक आहे हे त्याला गुगलवाल्याला आता माहिती आहे. तुमचं लोकेशन ऑन असेल, तुम्ही कुठे गेला, किती वाजता गेला, कुठे थांबले, हे सगळं गुगलवाल्याला माहीत असते. काही दिवसांनी असंही त्याला माहीत होणार आपण इथे काय चर्चा करत आहोत, हे सुद्धा काही दिवसांनी माहीत होईल. आता एवढी आपली प्रायव्हसी डेंजरमध्ये आहे, मग आपण वापरणं का बंद करायचं का? ऑफकोर्स नॉट पॉसिबल. परंतु आपण जे म्हणतो, हे जे मी सांगत आहो हे होतं 25-30 वर्षापूर्वीचं. आणि आताचे जे ऑफेन्सेस जे असतात ते तर एकदम बियॉन्ड इमॅजिनेशन आहेत. कसे क्राईम्स होतील, कसे नाही होतील ते सांगता येणार नाही. ट्रोजन हॉर्स नावाचा एक व्हायरस सगळ्यांना माहिती आहे. ट्रोजन हॉर्स, हा हॉर्स होतो. हा चित्र मी यासाठी बनवून आणलं. तो वुडन हॉर्स आहे. याची कथा अशी आहे, त्या राज्यावर बऱ्याचदा परकीयांनी आक्रमण केलं, रोमची कथा. आणि इट वॉज नॉट पॉसिबल टू कॅप्चर दॅट किंगडम. मग या परकीय लोकांनी काय केलं, हा असा घोडा बनवला लाकडाचा, त्याच्यामध्ये सैनिक पाठवले आणि तो सैनिक पाठवलेला घोडा त्या राजाच्या मुख्यद्वाराच्या समोर ठेवून दिला. आता
आता यांना वाटलं की बाहेरचे सैनिक आले होते आणि आता हे पळून गेले. दे डिसअपियर्ड फ्रॉम दॅट प्लेस. नोबडी वॉज देअर अँड देअरफॉर दॅट किंग थॉट की हे सगळे सोडून पळाले. मग या घोड्याला काय केलं त्यांनी, आतमध्ये आणलं. आतमध्ये आणल्यानंतर मग यांनी आतले, त्यांचा मेकॅनिझम त्यांच्याजवळ होता, त्यांनी त्याचे नटबोल्ट खोलले. नंतर त्या घोड्यातले सैनिक बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी इशारा दिला आपल्या बाहेरच्या सैनिकांना, आता या. आणि अशा पद्धतीने त्या राज्यावर आक्रमण करून ते राज्य मिळवलं. ट्रोजन हॉर्स हा व्हायरस आहे. म्हणजे हा व्हायरस अशाच पद्धतीने आपल्या कम्प्युटरमध्ये काम करतो. तो येतो, एंट्री देतो, जिथे सिग्नल द्यायचे आहे तिथे तो सिग्नल देत असतो आणि मग आणि इव्हेंच्युअली तो पैसा जिथून जायचा तो जात असतो. अशा प्रकारचे आता सॉफ्टवेअर आणि प्रोग्रामिंग डिझाईन चालू आहे. तो डिजिटल फुटप्रिंट जसं आपण फिंगरप्रिंट म्हणतो, डिजिटल फुटप्रिंट्स आर नेवर सब्जेक्ट टू डिलिशन. डिजिटल फुटप्रिंट्स आर नेवर सब्जेक्ट टू डिलिशन. दे कॅन बी रिस्टोर्ड. म्हणजे एखाद्याने फोटो काढला, डिलीट केला म्हणजे गेला असं नाही, रिस्टोर करता येते. सॉफ्टवेअर वापरावं लागेल. म्हणजे बरेच हे क्रिमिनल काय करतात, त्यांना वाटतं की डिलीट मारलं म्हणजे झालं. काही कधी कधी फॉर्मॅटिंगही करतात, गेलं असं नाही. फॉरेन्सिक लॅबमध्ये जेव्हा जातो तेव्हा रिट्राईव्ह करता येतो, सापडतात. बँकेचे जे व्यवहार असतात, आता जे ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टरच्या केसेस वगैरे जे इकॉनॉमिक ऑफेन्सेस जे बघतात ते कुठे सापडतात, कुठून? कारण याला डिजिटल फुटप्रिंट, या पाऊलखुणा असतात. पैसा कोणाच्या खात्यातून कुठे गेला, कसा गेला, किती वाजता गेला, मग तिथून कुठे डायव्हर्ट झाला, याचा अभ्यास करायला त्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला थोडासा वेळ लागतो. म्हणून ते ऑफेन्सेस नंतर डिटेक्ट होतात, परंतु ते फुटप्रिंट्स सोडत असतो. म्हणजे जशा पद्धतीने जुन्या काळामध्ये चोर फिंगरप्रिंट्स, फुटप्रिंट्स, आपले स्निफर डॉग वगैरे घेऊन यायचे, डॉग स्क्वॉड, त्या पद्धतीने ते पकडायचे. आता हे सगळे गेले. डॉग स्क्वॉडचं काही काम नाही, त्या फिंगरप्रिंट घ्यायचे काम नाही. आता ह्या डिजिटल फुटप्रिंट्सवरून समजते की हा माणसाचा व्यवहार काय काय झाला. म्हणजे तुम्ही आता एखाद्याचा मर्डर करता, द अक्यूज ही प्रिपेअर्स, ही प्लॅन्स की 1 महिन्यापासून तो हे करतो, हाऊ टू डिस्ट्रॉय एव्हिडन्स, कुठे मारल्याने मरणार, हा त्याच्या डोक्यात असते. तर हा सर्च करतो ना. मग जेव्हा याला अरेस्ट होईल तेव्हा पोलीस जेव्हा बघतील, त्या इन्व्हेस्टिगेशन लेवलची जर झाली तर यांनी मग काय काय सर्च केलं आतापर्यंत, हाऊ टू कमिट मर्डर, हाऊ टू डिस्ट्रॉय एव्हिडन्स, ह्या सगळ्या कोरॅबोरेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स आहे, नॉट सबस्टॅन्शियल पीस ऑफ एव्हिडन्स, तो सगळा गुगलमधून डेटा मिळतो. म्हणजे हा प्रिपेरेशन करत होता हे दाखवण्यासाठी सफिशियंट पुरावा असतो. म्हणजे याला वाटतं की मी सर्च केला, डिलीट केली एंट्री, हिस्ट्री गेली, म्हणून मी हा शब्द 3दा वापरला. डिजिटल फुटप्रिंट्स आर नेवर सब्जेक्ट टू डिलिशन, कारण ते रिट्राईव्ह करता येतात. म्हणून हा डिजिटल फुटप्रिंट्स अजून व्हेरी सिग्निफिकन्स आपल्या फील्डमध्ये. आणि हे लोकांना माहीत नसतात आणि गुन्हे होऊन जातात. आणि नंतर बरेचसे या सायबरमुळे, या इंटरनेटमुळे बरेचसे गुन्हे होतात. बट ॲट द सेम टाईम मोस्ट ऑफ द ऑफेन्सेस आर सॉल्व्ड, डिटेक्टेड बिकॉज ऑफ द इंटरनेट. सापडतात. मी एक अनावधानाने म्हणजे एका केसमध्ये त्या आरोपीला पकडलं, लगेच लुटलं त्यांनी, लुटलं आणि एका ट्रकवाल्याला आरोपींनी त्या लुटून ते जात होते आणि लगेच त्याला 2 तासात अरेस्ट झाली. मी म्हटलं त्याला विचारलं, मी तेव्हा मॅजिस्ट्रेट होतो, म्हटलं अरेस्ट कशी झाली, एवढ्या लवकर सापडले कसे? त्या आरोपीजवळ मोबाईल होता, त्या ट्रक ड्रायव्हरजवळ पण मोबाईल होता. आरोपींनी त्या ट्रक ड्रायव्हरला लुटलं. ट्रक ड्रायव्हर म्हणतो, अरे सब कुछ लूट लिया, अरे कम से कम मेरा मोबाईल तो वापस दो, कम से कम घर वालों से मैं बात करूँ. ते गेले म्हणते तेरा मोबाईल. आरोपींनी काय केलं, आपला मोबाईल त्याला दिला, गडबडी सारखा दिसत होता. आपला मोबाईल त्या ड्रायव्हरच्या हातात दिला. त्याच्यामुळे हा मोबाईल कोणाचा आहे सगळी जंत्री आली. लगेच पोलिसांनी सामोर जाऊन नाकेबंदी केली आणि लगेच 2 तासात पकडले. तिथे जातपर्यंत ते सापडून गेले. म्हणजे हे झाले फिजिकल ऑफेन्सेस, नॉट ऑन सायबर. या सायबर
लोक एवढे हुशार आहे, केवळ सायबर क्राईमचेच विक्टीम होतात असं नाही आहे. आता ऑफलाईन ऑफेन्सेस जर आपण बघितलं असेल, गुन्हे ॲडव्हर्टाइजमेंट येत असतात, पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येत असतात की कुठल्या तरी कंपनीचं नाव सांगतात, जिओ कंपनीचा टॉवर आम्हाला उभा करायचा आहे, आम्हाला 1 एकर जागाची आवश्यकता आहे, 30,000 रुपये महिना आम्ही देऊ, एकाला नोकरी देऊ. दोज हू आर इंटरेस्टेड मे अप्लाय. आणि आमच्याकडे फक्त 500 रुपयाचा DD पाठवून द्या. त्या नावावर पाठवतात लोक. 500 रुपयाची गोष्ट आहे. हा पाठवतो आणि कुणाला सांगत नाही, कारण ज्याला सांगितलं तर हाही अप्लाय करेल. माझ्या शेताकडे यायचा टॉवर, मला 30,000 माझ्या पोराला नोकरी लागायचं म्हणून तो कुणाला सांगत नाही. मग तो तिकडून उत्तर येतो, युअर ॲप्लिकेशन इज अप्रूव्ड. मात्र आता तुम्हाला थोडेसे 1200-1500 रुपये भरावं लागेल फॉर फर्दर प्रोसेस. याला वाटते 1200-1500 ठीक आहे, हा 1200-1500 पण जमा करून टाकतो, नंबर पण देतो, अकाउंट नंबर जेन्युइन असतो, परंतु तो ज्याचं अकाउंट असते तो फ्रॉड असतो, त्या खात्यात जमा करतो. म्हणजे पहिले 500 गेले, 1200 गेले, म्हणजे 1700 रुपये इंटू क्रॉर्स किती होतात ते असे. कारण आपल्याकडं अशा शिकलेल्या, लालची आणि साध्या भाषेत नाही का चुत्या बनणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे करोडोमध्ये असा गेम चालतो. ऑफेन्स कसा आहे बघा, सुरुवात कुठून गेली, तुम्ही पेपरमध्ये जर ॲडव्हर्टाईजचे कॉलम असतात ना तिथे बघाल, आणि तिथे हे छोटंसं ॲडव्हर्टाइजमेंट असते, आणि मग पुढची जे स्टेप असते मग तो म्हणतो की नाही, आता म्हणते युअर ॲप्लिकेशन इज अप्रूव्ड, तुमचे 7/12 वगैरे सगळे पाठवून द्या, सगळं ओके आहे म्हणते, आता तुम्हाला फर्दर प्रोसेससाठी मोठी अमाऊंट सांगतात, तेव्हा याचा लाईट लागतो. मग हा तिथे थांबतो. पण पहिले 1700 तर गेले, 1700 इंटू करोड साप चुत्या पीपल आपले म्हणजे अशा पद्धतीने. आणि हा फक्त 2-4 दिवसात चालवतात कार्यक्रम. तो तिथून अकाउंटमधून इमिजिएटली अमाऊंट विड्रॉ करेल, ट्रान्सफर करेल की तो तिथून समाप्त करून टाकतो पैसे, आणि लगेच दुसऱ्या राज्यात मग चालतो. अशा पद्धतीच्या टोळ्या ऑपरेट होत असतात. ऑफलाईन ऑफेन्सेस ज्याला IPC पण लागतो, मग याने डिजिटली चिटिंग केली असेल तर तो IT ॲक्ट वगैरे लागेल. आता हा मॉर्फिंगचा एक प्रकार सांगतो. आपल्याला प्रत्येकाला खुशी आहे, कुठेही गेलो का आपण स्टेटस ठेवतो, मग स्टेटस ठेवतो, चेहरे आपण दाखवतो, आणि मग तुमचा चेहरा, विशेष करून स्त्रियांच्या बाबतीत दिस ऑफेन्स टेक प्लेस मोस्टली, म्हणजे चेहरा त्या वेगळ्याच महिलेचा आणि चेहरा म्हणजे गळ्याच्या खालची बाजू दुसऱ्याच महिलेची, याला म्हणतो मॉर्फिंग. चेहरा बदलून टाकतात आणि बघणाऱ्या वेळेला काय दिसते, ॲज इफ दॅट वुमन इज दिस पर्टिक्युलर ए वुमन. एखादी महिला आहे, तिचा चेहरा आणि बॉडी जे आहे खालची, मोस्टली नेकेड बॉडी दाखवतात, कारण त्या बाईची बदनामी करतात, परंतु ती स्त्रीची बदनामी तर होऊन जाते. याला म्हणतात मॉर्फिंग. म्हणून अनावश्यकपणे गरज नसताना आपणच आपले चेहरे त्या इंटरनेटवाल्याला द्यायला नाही पाहिजे. आपण बघतो 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट, घरफोड्या होतात माहीत आहे. जे अनुभवी चोर असतात त्यांना माहिती आहे, दिवाळी सगळे लोक भाऊबीजेला जातात, तमुक जातात, त्यांचा अभ्यास असतो. चोरी करणे म्हणजे अभ्यासाचं काम आहे, त्यांचे अभ्यास असतो, परिश्रम घेतात ते लोक. आपल्या दृष्टीने तो गुन्हा आहे. मात्र आपण कुठे गेलो, पहिले स्टेटस लावतो आपण व्हॉट्सअपवर. त्याला पोलिसांनी विचारलं, तुला कसं समजलं हा घर बंद आहे म्हणून? इकडं आतमधून तर सगळं ओके होतं, लाईट बिट. नाही साहेब म्हणते, याच्यात तर व्हॉट्सअप स्टेटस होता ना, म्हणते हातात तिथे मनालीला होता त्या दिवशी. जसा हा समजलं याला मनालीला गेलेला आहे, याच्या घरी आता कोणीच नाही, त्याच्यामुळे त्याचा फायदा घेऊन त्यांनी चोरी केली. म्हणून स्टेटस ठेवा काही गुन्हा नाही आहे, थोडासा डिले करता येईल लाईव्ह एकदम स्टेटस ठेवण्यापेक्षा. जर एखादा कोणी असा व्यक्ती सेन्सिटिव्ह असेल तर नका ठेवू असा माझा ॲडवाईस नाही, परंतु आपण कसं स्वतःला एक्सपोज करतो, वी ऑर सेल्स ब्रिंग ऑर प्रायव्हसी इन डेंजर. दुसरा नाही. आपण जर ह्या सगळ्या प्रिकॉशन घेतल्या, कुणी तुमची प्रायव्हसी डेंजरमध्ये आणू शकत नाही. हा फिशिंगचा आहे. फिशिंग म्हणजे मासेमारी साध्या भाषेत. म्हणजे हे लोक काय करतात, फिशिंग म्हणजे असं जाळ टाकणे. असं आपल्याला माहितीच आहे, आपण भंडारा गोंदेवाल्यांना मासरे मारे म्हणजे काही नाही ते. तर अशा पद्धतीचे ते गळ टाकतात लोक. म्हणजे कोणी ना कोणी तरी सापडेल, म्हणजे मग ईमेल पाठवणार तुम्हाला,
कॉंग्रॅच्युलेशन यू आर सिलेक्टेड ॲज अ सो अँड सो, किंवा अमुक अमुक इब्राहिमनी किंवा अमुक अमुक त्या देशाच्या याचं नाव सांगतात की डोनाल्डोनी एक्झिक्युटेड अ विल इन युअर फेवर, मात्र तुम्हाला विलचे जो पैसे द्यायचे आहेत त्याच्यासाठी तुमचे डिटेल्स पाहिजे आहेत. तर काही काही लोकांना आत्ताही खरं वाटतं की नाही खरोखरच विल गेली, अरे पण तो डोनाल्डो कोण, आपला इकडचा रामदास कोण, त्याचा काय संबंध काही नाही, तरी इन्फॉर्मेशन देतात आणि मग हळूहळू त्याला विश्वासात घेतात आणि मग बँकेचे डिटेल्स घेणार. याचे म्हणजे हा एक ना एक गळ्यात फिशिंग करतात, म्हणजे एक ना एक सापडतो. अशा पद्धतीने बरेचदा आपल्याकडे बघा अशाच छोट्या छोट्या लिंक येतात, लिंक करो 250 रुपये मिल जाएंगे, त्याला वाटते मिळेल. अरे पण हा धिस कुड बी अ टाइम टू एंटर द व्हायरस इन टू युअर सिस्टम. हाच क्षण असतो जो तुमच्या ह्याच्यात व्हायरस आणण्यासाठी वापरला जाऊ शकतो. म्हणजे अशा अनावश्यक लिंक टाळायला पाहिजेत आपण. अशा ज्या अनावश्यक ज्या सेक्युअर HTTPS वेबसाईट असतात ना, HTTPS असतो शब्द, म्हणजे सेक्युअर्ड आहे वेबसाईट ती, तशाला काही हरकत नाही. ती वेबसाईट आपल्याला हॅकिंग करत नाही, मात्र अनसिक्युअर्ड ज्या असतात त्या टाळायला पाहिजे. हॅकिंगच्या बाबतीत बोलत असताना हॅकिंग म्हणजे काय, अनऑथराइजली एंटर इन टू द सिस्टम ऑफ, आपल्या भाषेत क्रिमिनल ट्रेसपास, दुसऱ्याच्या जागेवर अनधिकृतपणे प्रवेश करणे, आपला IPC क्रिमिनल ट्रेसपासिंग. हे ऑनलाईन ट्रेसपासिंग इन टू दी सिस्टम ऑफ अदर, म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये जो अनऑथराइजली एंटर करतो दॅट इज कॉल्ड हॅकिंग. आणि आपल्या खिशामध्ये काय आहे, म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये काय, आपल्या कम्प्युटरमध्ये, मोबाईल इज ऑल्सो कम्प्युटर ॲज पर द डेफिनेशन ऑफ द कम्प्युटर प्रोव्हाइडेड इन दी IT ॲक्ट. हा एव्हरी इलेक्ट्रॉनिक मीन्स विच अरिथमॅटिकली कॅल्क्युलेट्स, जे कॅल्क्युलेशन करतो ऑटोमॅटिकली, याला सगळा कम्प्युटर म्हणतात. याच्यामध्ये तो एंट्री करतो अनऑथराइजली, इट इज कॉल्ड हॅकिंग. आणि मग हॅकिंग इज एन ऑफेन्स ॲज criminal trespassing is an offense under the IPC. Hacking is also is an offense under the IT Act. Remedies are provided, two kind of remedies, civil remedy, criminal remedy. Compensation मागू शकतो, damages मागू शकतो, then criminal prosecution is also possible under the IT Act. तर लॉस होत नाही, nobody makes complaint, that is different thing. मात्र हॅकिंगची डेफिनेशन जर बघितली तर अनऑथराइज्ड एक्सेस. बट nowadays the software companies which you are downloading in your computer, your cell phone, they are asking the permission of you, whether you want to give access to it or not. हे सगळे विचारतात. तुम्ही क्लिक करतो, डाउनलोड झाल्याबरोबर मग त्याला आपण ओपन करत असतो. when you are giving consent, it is no more offense, it is not hacking. सायबर स्टॉकिंगचा जो एक प्रकार आहे, एखाद्याला आता IPC मध्ये पण त्या प्रोव्हिजन आलेले आहे. सायबर स्टॉकिंग म्हणजे अनऑथराइजली एखाद्याला पर्स्यू करणे, त्याचा पाठलाग करणे, त्याच्या मागे जसे गुप्तचर लावतात ना, तशा पद्धतीने याला सायबर स्टॉकिंग म्हणतात. म्हणजे ऑनलाईन फॉलो करणे एखाद्याला, हा कुठे गेला, हा किती वाजता निघाला, किती वाजता, जसं ट्रॅजेक्टरी असते. ट्रॅजेक्टरी म्हणजे एक पर्टिक्युलर डायरेक्शन. मागं एक पुण्यामध्ये एक घटना घडली होती, दॅट गर्ल वॉज रेप, आणि समजलं कसं ही त्याच वेळेवर जाते म्हणून. कारण आता कंपन्या ज्या असतात, एखादी कंपनीचा टायमिंग असतो, त्या टायमिंगवर ऑफिस संपलं की घरी जात असते. आता एखादी मुलगी त्या स्पॉटपासून ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जात असते ॲट पर्टिक्युलर टाईम. याची हिस्ट्री त्या गुगलवाल्याकडे असते किंवा जी पर्टिक्युलर ॲप असते त्याच्याकडे असते. तो सांगतो, आपली बिहेवियर पॅटर्न सांगतो, आपण किती वाजता कुठून निघतो, किती वाजता पोहोचतो, ह्या सगळी ट्रॅजेक्टरी या कंपन्याकडे आहे. समजा त्यांनी इन्फॉर्मेशन लीक केली दॅट ए वुमन ऑलवेज गोज फ्रॉम धिस ए पॉईंट ॲट धिस पॉईंट ऑफ टाईम अँड ऑलवेज रिचेस टू धिस डेस्टिनेशन, म्हणजे त्याच्याहून समजते की ही नेहमी इथून जात असते. म्हणजे हे आणि ते जर कोणाला दिलं त्याला इझी काम होतं ना, ही कुणाची हिस्ट्री काय आहे हे समजण्यासाठी. इट इज अ काइंड ऑफ सायबर स्टॉकिंग. म्हणजे हा ऑनलाईन फॉलोअप घेणे एखादे क्राईम करण्याकरिता, इट इज कॉल्ड सायबर स्टॉकिंग. नेक्स्ट जे आहे स्पूफिंग, ट्रोजन, व्हायरस सिमिलर आहे, नाव वेगवेगळे, मात्र
कामं सगळे हेच करतात की अनऑथराइज एंट्री करतात, तुमच्याकडची इन्फॉर्मेशन घेतात आणि दुसरीकडे जात असतात. बरं, हे आपल्याला ऐकायला असं वाटतं असं कुठे होतं की नाही होत. कितीतरी ऑफिसमध्ये ते असे सॉफ्टवेअर टाकून ठेवून देणार कम्प्युटरमध्ये की CR कोणाचा काय लिहिला, कम्प्युटरमध्ये चालतात सगळं. CR कोणाचा काय लिहिला ते दुसऱ्या कम्प्युटरवर डिस्प्ले होत असते, कारण यांनी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे. आजकाल तर एवढे म्हणजे आपण फॅमिली कोर्टात आणि फॅमिली डिस्प्यूटचे बघत असतात, कितीतरी नवरे एवढे कलाकार असतात ते बायकोच्या ह्याच्यात ते सॉफ्टवेअर टाकून ठेवून देतात, हे कुठे गेली कुणासोबत बोलली माहिती करण्यासाठी. काही कमी कलाकार नसतात, त्या पण टाकून ठेवतात. हा कुठे गेला, कोणासोबत बोलला, किती वाजता बोलला, त्याची माहिती ठेवतात. हे कोणते हे सॉफ्टवेअर आलेले आहे, पेड सॉफ्टवेअर आहे. म्हणजे अशा पद्धतीने एकमेकावर लक्ष ठेवतात आणि ते माध्यम बनलं कोर्टामध्ये केस येण्याचं. आपण बघत असतो फॅमिली कोर्टामध्ये डिस्प्यूट, पर्टिक्युलरली ऑफ दी यंग जनरेशन. अशा पद्धतीने हे इंट्रुजन ऑफ प्रायव्हसी आहे, पण तो कोर्टात मग नंतर वापरतो वगैरे वगैरे. मग कसा प्रूव्ह करायचा हा विषय पुढे येतो. मग मी आय वॉज ऑनलाईन डिफेम्ड, दॅट देअर वॉज सायबर स्टॉकिंग विथ मी, दॅट आय वॉज ऑनलाईन पर्स्युएटेड, हे सगळे जर झाले तर मग कसं करायचं, त्यासाठी मग आपल्याला तो विषय येतो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, हाऊ टू प्रूव्ह इट. काही याचे नोन कार्ड्स क्लोनिंग असतात, ATM क्रेडिट कार्ड क्लोनिंग होतात, त्याचा गैरवापर होत असतो. क्लोनिंग म्हणजे काय, डुप्लिकेटिंग करणे. पेट्रोल पंपावर आपण पूर्वी ATM वापरायचो, ATM वापरला तिथे समजा त्याच्याकडे क्लोन मशीन असेल, तो तुमच्या ATMचा डेटा पूर्ण घेऊन घेतो, पण पासवर्ड नाही आहे ना त्याच्याजवळ. तो घेऊन घेतो पण पासवर्ड नाही आहे. मग पासवर्डसाठी काय करतो, वर कुठेतरी हिडन कॅमेरा असतो, तो दाखवतो डायरेक्शन्स ऑफ फिंगर, त्याच्यावरून अंदाज येतो की यांनी कोणता पासवर्ड टाकला. आणि अशा पद्धतीने असे गुन्हे झालेले आहेत. व्हॉट आय एम टॉकिंग नॉट इमेजिनरी, हे सगळे गुन्हे आपण बघितलेले आहेत, त्या आधारावर आपण सांगत आहोत. म्हणजे अशा पद्धतीने क्लोनिंग करणार, ATM पण तशाच पद्धतीने, क्रेडिट कार्ड पण क्लोनिंग होऊ शकतात. आता तर ते जुनं झालं, 8-10 वर्ष झालं की तुमचं डेट ऑफ बर्थ काय आहे, डिटेल्स काय आहे, पासवर्ड काय आहे, फोन येईल तुम्हाला विचारणार. सुरुवातीला विक्टीम होत होती, आता लोकांना बरेच जागृती झाली. बँका ॲडव्हर्टाईज करतात, रेडिओवर आपण ॲडव्हर्टाईजमेंट बघत असतो, TV वर बघत असतो की तुम्ही डोंट बी विक्टीम ऑफ दिस, डोंट डिस्क्लोज युअर पासवर्ड टू एनीवन ऑन फोन, असं सांगत असतात. म्हणून आपण आता जागृत झालो, त्याच्यामुळे हे गुन्हे आता पण गुन्हे होतच आहे. मनी ट्रान्सफर, सॉलिसिटिंग सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन वगैरे घेणार, म्हणजे तुमची माहिती घेणार, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमच्या डेट ऑफ बर्थचा आणि एखादा ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याचा काही संबंध नाही. ओके, जस्ट टू असर्टेन युअर एज, वेदर यू हॅव कम्प्लिटेड 18 years ऑफ एज ऑर नॉट, टू व्हेरीफाय दिस इयर ऑफ बर्थ, ठीक आहे, पण तो डेट ऑफ बर्थ पाहिजे. काही लोक तुम्हाला ते आधार कार्ड तुमचा मागेल, आधार कार्ड मागितला, त्या आधार कार्डशी एवढं लिंक आहे, सगळी हिस्ट्री, जॉग्राफी त्यावर दिसत आहे. म्हणजे 20-25 वर्षांनी तर काहीही लपवता येणार नाही, असे दिवस येणार आहे. सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन राहतील. तर हा झाला विषय सायबर आणि सायबर रिलेटेड ऑफेन्सेस अँड द प्रिकॉशन टू बी टेकन. कमिंग टू द पॉईंट ऑफ द एव्हिडन्स. एव्हिडन्स म्हणजे काय, मी गडबडीतच आपलं ओझरच्या याने चर्चा करू आपण. एव्हिडन्स मीन्स सगळ्यांना माहिती आहे, विथ द कोर्ट परमिट्स आर रिक्वायर्ड टू बी मेड बिफोर इट बाय विटनेस इन रिलेशन टू द मॅटर ऑफ फॅक्ट अंडर इन्क्वायरी. याला म्हणतात ओरल एव्हिडन्स. जेव्हा कोर्टात साक्षीदार येतो तोंडी सांगतो, इट इज कॉल्ड ओरल एव्हिडन्स. सगळ्यांना माहिती आहे. ऑल डॉक्युमेंट्स इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, including electronic record produced for the inspection of the court, such documents are called documentary evidence. म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सुद्धा हा काय झाला, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड काय झाला, हा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हा काही थर्ड कॅटेगरी नाही आहे. फर्स्ट कॅटेगरी ओरल एव्हिडन्स, सेकंड कॅटेगरी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. सो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, मग ते फेसबुक असो, काही असो, व्हिडिओ असो, फोटोग्राफ असो, इलेक्ट्रॉनिक मीन्स असो, दॅट इज कॉल्ड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. आता हा यांनी कायद्याने म्हणतात. योगायोगाने मला जेवढे न्यायाधीश वर्ग दिसला, देशपांडे साहेब असो, आम्ही एकत्र काम केलेलं आहे, परमार साहेब आहे, पवारे साहेब आहे, आम्ही एकाच बॅचच्या एकाच दिवशी नोकरीला लागलो, एकत्र ट्रेनिंग केलेली आहे. वाघमारे मॅडम आहे, यांनी माझ्यासमोरच प्रॅक्टिस केलेली आहे. आपले PDJ साहेब आहेत,
PTJ साहेबांची पहिली पोस्टिंग आणि आमची पहिली पोस्टिंग एकत्रच होती. म्हणजे सगळे आम्ही एकत्र काम केलेलं न्यायाधीश वर्ग मला दिसला आहे. कधी कधी बाहेरच्या लोकांना बरं वाटते न्यायाधीश गेले म्हणजे वातावरण थोडंसं आहे, काही बोलता येत नाही. म्हणजे कोर्टात मग तो दिसतो बाकी नसतं, वातावरण हलकं होऊन जात असते. म्हणून काही जणांची इच्छा असते गेले तर बरं, काही म्हणजे काय सगळ्यांची इच्छा असते. आता हाऊ टू प्रूव्ह द डॉक्युमेंट सगळ्यांना माहीत आहे. आय एम नॉट अंडरमाइनिंग युअर नॉलेज अथॉरिटी. तुम्हाला समजत नाही म्हणून मी सांगतो असं काही नाही. पण ज्या अर्थी मला बोलावलं असतं काहीतरी बोलावं लागेल म्हणून मला बोलणार. म्हणून मी तुम्हाला शिकवतो बा मला खूप जास्त समजते असा त्याचा अर्थ नाही. परंतु सिनियर लोकांच्या बाबतीत मला माझं ते डिस्क्लेमर करावंच लागेल. प्रूफ ऑफ कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट. हाऊ टू प्रूव्ह द डॉक्युमेंट. तर त्याचं उत्तर आहे द कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट मे बी प्रूव्ड आयदर बाय प्रायमरी ऑर सेकंडरी एव्हिडन्स. डॉक्युमेंट कसा प्रूव्ह करायचा, प्रायमरी ऑर सेकंडरी एव्हिडन्स. प्रायमरी ऑर सेकंडरी दोनच ऑप्शन आहे, थर्ड ऑप्शन नाही. प्रायमरी एव्हिडन्स मीन्स व्हॉट, सेक्शन 62. प्रायमरी एव्हिडन्स मीन्स द डॉक्युमेंट इट सेल्फ प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट. डॉक्युमेंट द्यायचं त्याला म्हणतात प्रायमरी. म्हणजे एखादी सेल्ड इज टू बी प्रूव्ड, व्हॉट डॉक्युमेंट इज टू बी प्लेस बिफोर द कोर्ट, द सेल डीड इट सेल्फ. डॉक्युमेंट ज्या शब्द आहे तो ओरिजिनल डॉक्युमेंट, प्रायमरी डॉक्युमेंट. मग प्रायमरी एव्हिडन्स कसा प्रूव्ह करायचा. डॉक्युमेंट मस्ट बी प्रूव्ड बाय प्रायमरी एव्हिडन्स एक्सेप्ट इन द केसेस हेरिन आफ्टर प्रोव्हाइडेड. प्रायमरी प्रूव्ह करायचा तो डॉक्युमेंटच द्यायचा, मात्र काही एक्सेप्शन आहेत ते भेटेल तुम्हाला 65 मध्ये. 65 मध्ये केव्हा, 65 मध्ये काय काय आठवतं जर असेल, सेकंडरी एव्हिडन्स केव्हा परमिसिबल आहे. वेन दी ओरिजिनल इज लॉस्ट, destroyed or is in possession of the adverse party against whom it is to be proved. किंवा तो तिकडे इंग्लंडमध्ये असेल, गॅजेट असेल, सर्टिफाईड कॉपी आहे, हे सगळे काय सेकंडरी एव्हिडन्स आहे. म्हणजे कोर्टाची सर्टिफाईड कॉपी प्रायमरी की सेकंडरी जर आपण जर म्हटलं तर हे जजमेंटची कॉपी जी असते ओरिजिनल, प्रायमरी इज देअर इन दी कोर्ट रेकॉर्ड, whereas the certified copy issued is called secondary evidence. मी बरेचदा प्रश्न विचारतो whether 712 extract is primary evidence or secondary evidence. Whether it is a certified copy, certified of the original record. Whether it is a public document, public document. Public document and private document. बऱ्याचदा विषय असतो पण आता तो नसेल पण मी 2 मिनिटात एका मिनिटात सांगतो. प्रायव्हेट डॉक्युमेंट म्हणजे काय आणि पब्लिक डॉक्युमेंट म्हणजे काय. पब्लिक डॉक्युमेंट इज अ डॉक्युमेंट विच इज इश्यूड बाय द पब्लिक अथॉरिटी, सॉव्हरीन अथॉरिटी, असे त्या टेक्निकल शब्द वापरलेले आहेत. मी सोपी भाषेत जर सांगतो म्हटलं, सी हू इज द मॅन्युफॅक्चरर, ऑथर, डायरेक्टर, क्रिएटर ऑफ दॅट डॉक्युमेंट. हू इज द मॅन्युफॅक्चरर, डायरेक्टर, ऑथर ऑफ द डॉक्युमेंट. आता सेल डीड आहे. सेल डीड इज प्रिपेअर्ड, इट इज प्लेस्ड फॉर रजिस्ट्रेशन बिफोर द ऑफिस ऑफ सब रजिस्ट्रार. इट इज रजिस्टर्ड. व्हॉट इज द स्टेटस ऑफ दॅट सेल डीड, वेदर इट इज अ प्रायव्हेट डॉक्युमेंट ऑर पब्लिक डॉक्युमेंट. प्रायव्हेट डॉक्युमेंट. अँड व्हॉट विच विल बी द पब्लिक डॉक्युमेंट. सर्टिफाईड कॉपी इज अ सर्टिफाईड कॉपी. आता बघा, ही जी सेल डीड आहे, वेन इट इज प्रेझेंटेड बिफोर द रजिस्ट्रार, ही टेक्स एंट्री ऑफ सम ऑफ द डिटेल्स फ्रॉम द सेल डीड अँड ही एंटर्स इन टू हिज ओन रजिस्ट्रार इंडेक्स नंबर 2. त्याच्यामध्ये लिहितात बघा. म्हणजे बघा, हू हॅज प्रिपेअर्ड दिस सेल डीड, प्रायव्हेट पार्टीज, अँड हू हॅज प्रिपेअर्ड दॅट इंडेक्स, सब रजिस्ट्रार. दॅट इंडेक्स प्रिपेअर्ड बाय सब रजिस्ट्रार इज ऑफकोर्स पब्लिक डॉक्युमेंट. आणि हे सेल डीड ही
प्रायव्हेट डॉक्युमेंट. म्हणजे ऑथर, क्रिएटर, मॅन्युफॅक्चरर कोण आहे त्या डॉक्युमेंटचा बघायचा, त्यावरून आपण डिसाईड करू शकतो वेदर इट इज अ पब्लिक डॉक्युमेंट ऑर प्रायव्हेट डॉक्युमेंट. ज्याचा ऑथर, मॅन्युफॅक्चरर, डायरेक्टर हा पब्लिक ऑथॉरिटी नाही आहे तो ऑल डॉक्युमेंट्स आर प्रायव्हेट डॉक्युमेंट. कमिंग टू द टॉपिक इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा शब्द कुठे नाही आहे. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड शब्द आहे. सेक्शन 65 याच्या वरची स्लाइड. स्पेशल प्रोव्हिजन, ऍडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. मी प्रोव्हिजनकडे फारसं बघण्यापेक्षा आपण चर्चेच्या माध्यमातून बोललो. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज डिफाइंड इन सेक्शन 2T ऑफ द IT ऍक्ट. एव्हिडन्स ऍक्टमध्ये नाही आहे. त्याची डेफिनेशन आपल्याला त्या IT ऍक्टमध्ये दिसते 2T. त्यामध्ये म्हटलं आहे व्हॉट एव्हर इज प्रिपेअर्ड इलेक्ट्रॉनिकली, डिजिटली, कम्प्युटर फीच, मायक्रोफीच इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स शब्द नाही आहे. म्हणजे बघा, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हा शब्द मी डेफिनेशन क्लासमध्ये बघितला होता आपण. एव्हिडन्स म्हणजे काय? डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज अ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. आता म्हणतो, आपल्याला जर आठवत असेल पूर्वी, फार पूर्वी, इवन इन द केस ऑफ किंवा हिंदी सिनेमात पण आपण बघत होतो की काही व्हिडिओ दाखवायचे कोर्टात, ते ॲडमिसिबल राहायचे. उदाहरणार्थ म्हणजे एखादी कोर्ट चालू असेल आणि त्या कोर्टामध्ये ते जज साहेब फैसला सुनावणारे असतात. ते तमाम गवाहों को मद्देनजर रखते हुए ये अदालत इस नतीजे पर पहुंची है कि मुलजिम, त्यामध्ये कोणी जरी एक दो ठहरो जज साहब, फैसला सुनाने से पहिले जरा इस सीडी पे गौर फरमाओ म्हणतात. आणि मग तो जातो हिरो, तो सीडी दाखवतो त्या जजला. सीडी नव्हती त्या काळात, काहीतरी कॅसेट वगैरे किंवा रेकॉर्डर राहायचा, तो दाखवायचा आणि मग तो जज साहेब आपला फैसला बदलून टाकायचा. अरे इसको छोडो इसको पकडो, असं व्हायचं. म्हणजे ऍडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ॲट द रिलेव्हंट टाइम. आपल्या देशातल्या कोर्टांनी काय केलं, सुप्रीम कोर्ट पर्टिक्युलरली, दो देअर वॉज नो एक्सप्रेस प्रोव्हिजन इन रिस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, मात्र तरी त्यावेळेस कॅसेट असायच्या, रील आपण बघितल्या, रील बघितल्या, ह्या कॅसेटमध्ये रेकॉर्डिंग व्हायचं. गुप्तचर कंपन्या पण त्या तशाच पद्धतीने रेकॉर्डिंग करायचं. बट व्हॉट अबाउट दी ऍडमिसिबिलिटी ऑफ दिस काइंड ऑफ एव्हिडन्स? मग इंदिरा गांधीची जर केस आपल्याला माहित असेल, सम टेलिफोनिक कन्व्हर्सेशन वेअर रेकॉर्डेड इलिगली इन व्हायोलेशन ऑफ सेक्शन 25 ऑफ द इंडियन टेलिग्राफ ऍक्ट. इलिगली ते कन्व्हर्सेशन रेकॉर्डिंग झालं, कोर्टासमोर दिलं. आता हा रेकॉर्डेड व्हर्जन कसा ऍडमिसिबल राहील? तेव्हा म्हटलं कोर्टाने 64 मध्ये पण एक जजमेंट आहे. त्यांनी म्हटलं हे जे इलेक्ट्रॉनिकली, त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक शब्द नव्हता वापरत, हे जे कॅसेट होतं, रेकॉर्डेड व्हर्जन जे होतं, रेकॉर्डेड मशीननी केलेलं रेकॉर्डेड व्हर्जन जे होतं, इट इज अ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. म्हणजे IT ऍक्ट आला 2000 मध्ये, त्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची डेफिनेशन इन्क्लूड केली. त्या 40 वर्षापूर्वी आपल्या देशातल्या कोर्टाने म्हटलं हे जे रेकॉर्डिंग आहे इट इज कॉल्ड अ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. आणि म्हणून मॅन्युअलमध्ये काही प्रोव्हिजन होत्या, रेकॉर्डिंग कशी प्रूव्ह करायची, क्रिमिनल मॅन्युअल आपण माहिती आहे. आणि त्या पद्धतीने मग आपण रेकॉर्डिंग कशी प्रूव्ह करायची वगैरे ती जुनी पद्धत होती. आता मात्र नवीन कायदा आला, त्या अनुषंगाने ही प्रोव्हिजन आली. आणि ही प्रोव्हिजन जी आहे, याच्या वरची स्लाइड जी आहे ती दाखवते, ती जी मला हेडिंग दाखवायचं होतं, स्पेशल प्रोव्हिजन ॲज टू एव्हिडन्स रिलेटिंग टू इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. स्पेशल प्रोव्हिजन इन द एंटायर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, द वर्ड स्पेशल इज यूज हिअर. इथेच आहे फक्त. म्हणजे याचा अर्थ काय? 65A ही प्रोव्हिजन काय आहे? स्पेशल आहे. स्पेशल म्हणजे आपल्याला माहिती आहे, स्पेशल म्हणजे जनरल नाही. जसं आपल्याकडे कोणी साहेबच आले समजा, जज साहेबच बारला, अरे चहा बोलव, आणि बोलवतो कोणता? स्पेशल चहा बोलव. आणणार तोच चहा, परंतु सांगणार का आपण? स्पेशल चहा. बाकी दुसरे आले तर बोलवणार का आपण? चहा बोलव म्हणतो, चहा आणणार. पण साहेबाने जर स्पेशल चहा, कारण साहेब हे आमच्यासाठी स्पेशल आहे, म्हणून स्पेशल प्रोव्हिजन. म्हणजे याचा अर्थ मी का बरं जास्त त्याच्यावर भर देतो, याचा अर्थ अदर प्रोव्हिजन्स आर जनरल प्रोव्हिजन्स, नंबर 1. आणि ह्या सेक्शन 65A मध्ये जे आहे, ही प्रोव्हिजन काय सांगते? दी कंटेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मे बी प्रूव्ड इन अकॉर्डन्स विथ दी प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 65B. आणि 17/10/2000
2002 पासून लागू झाली, 17/10/2002 पासून. पार्लमेंट अटॅकचं जर आठवत असेल आपल्याला, पार्लमेंट अटॅक झाला होता बघा, कोणत्या महिन्यात झाला आहे आठवतं का? 2000 मध्ये झाला होता, 13 डिसेंबर 2000, बरोबर. डिसेंबरमध्ये, म्हणजे आफ्टर 2 months. आफ्टर 2 months ऑफ कमिंग इन टू फोर धिस ॲक्ट, धिस प्रोव्हिजन. रिलेव्हन्स काय मी सांगतो त्याला. पार्लमेंट अटॅक झाला, चौकशी झाली. चौकशीच्या दरम्यान असं समजलं काही लोक टेलिफोनिकली इन्फॉर्मेशन देत होते, इधर से हमला करो, उधर से हमला करो. ते फॉरेनमधून कॉल येत होते, पाकिस्तानमधून कॉल येत होते, आणि ते कॉल रेकॉर्डिंग आपल्या सिक्युरिटी एजन्सी जवळ होते. आणि कॉल रेकॉर्ड प्रूव्ह करण्यासाठी मग आपल्याला मोबाईल कंपन्या आल्या होत्या त्यावेळेस. 2000 मध्ये फोन आले होते आपल्याकडे. मग प्रूव्ह कसा करायचा? कॉल रेकॉर्ड कसे प्रूव्ह करतो आपण? CDR, कॉल डिटेल रेकॉर्ड. CDR त्यांनी आणले, ड्युली ऑथेंटिकेट बाय दी नोडल ऑफिसर्स वर्किंग इन द कंपनी. भारती एअरटेल वगैरे जे काही असेल कंपनी त्यावेळेची, त्यांचे ते सांगितले की यस, I am working as a nodal officer in particular company. On particular date, time and place, a call was received by this SMS, by this phone number, from this phone number. The location of that phone number is Pakistan and location of this phone number is in India, Delhi. असे त्यांचे एव्हिडन्स वगैरे झाला. आणि कोर्टाने म्हटलं की असा मुद्दा होता that there is a provision, section 65B, which provides special provision to prove electronic record. आणि हे जे CDR आहे, they are digitally generated, which for which certificate is necessary as provided in this section. पण सुप्रीम कोर्टाने म्हटलं त्यावेळेस नवजोत संधूचं जजमेंट आहे 2005 मध्ये की नो, व्हाय सर्टिफिकेट इज नेसेसरी वेन अ पर्सन who was in charge of this transaction himself has come and he has deposed before the court that he has authenticated this document. Why certificate is necessary? It will not be mandatory. असं कोर्टाने ठपका दिला 2005 मध्ये. मग आपले व्यवहार चालू झाले. आता कदाचित त्यावेळेस सर्टिफिकेट न आणण्याचं कारण म्हणजे काय? ते न आणण्याचं कारण म्हणजे काय? जर आपण बघितलं असेल, मी ज्या तारखा तुम्हाला दाखवल्या होत्या, तारीख होती ऑक्टोबर मध्ये कायदा आला, कायदा ऑक्टोबरमध्ये आला आणि घटना घडली होती डिसेंबरमध्ये. आणि आपल्याला असे बरेचसे कायदे आहेत लागू होऊन जातात, आपल्यालाच माहीत नाही. ॲट्रॉसिटीज ॲक्ट आहे, रिमांड मॅजिस्ट्रेटकडे घेऊन जात होतो, तो आपला PCRA घेऊन द्यायचा, सगळं वाचा. नंतर लक्षात आलं रे हे स्पेशल कोर्टात जाते पाहता. मग ते 1 वर्षानंतर सगळे कायदा कितीतरी पहिला माहीत नसतं. NDPSच्या बाबतीत रिमांड एंटरटेन करत होतो. हायकोर्टामध्ये 14A ची अपील होते ॲट्रॉसिटीज ॲक्ट अंतर्गत. कुठली बेल जरी रिजेक्ट केली तरी त्याच्या विरुद्ध अपील. नाही जनरल लॉ काय, बेल रिजेक्ट झाली तर बेल, फ्रेश बेल ॲप्लिकेशन हायकोर्टमध्ये लावतो आपण. आता तसं नाही. एव्हनी ऑर्डर पास अंडर द ॲट्रॉसिटीज ॲक्ट इज अपिलेबल. 14A खाली अपील आहे. हे दुरुस्ती बरेच दिवसाची आहे, पण चालत बरेच दिवस राहिलं. मग कोणत्या तरी जसाहेबाच्या लक्षात आलं नाही, अपील इज प्रोव्हाइडेड, अपील करा. मग अपील सुरू झाली. तर आता आपण अपीलची प्रॅक्टिस. मग कोणत्या तरी पुन्हा जसाहेबाच्या लक्षात आलं, अरे हे अपील म्हणजे सिंगलनी चालवायची की डिबेने चालवायची, त्याच्यावर अभ्यास, त्याच्यावर डिबेट, त्याच्यावर जजमेंट आलं. नाही, एवढ्या वर्षाची शिक्षा डिबी, एवढ्या वर्षाची शिक्षा सिंगल. अशा पद्धतीने लॉ इव्हॉल्व होत असतो. म्हणजे आपल्याला जसा कायदा लागू झाला, व्हॉट आय वॉन्टेड टू से, जशा पद्धतीने कायदा लागू झाला दुसऱ्या दिवशीपासून सरळ सगळं काही नाही झालं. ही प्रोसेस लागली, त्याला 1-2 वर्ष लागले. तशाच पद्धतीने हा 5 मध्ये म्हणजे 2000 मध्ये कायदा आला, पण 5 मध्ये असा निर्णय आला आणि त्याच्यामुळे सिक्युरिटी एजन्सीज नेव्हर बॉदर्ड टू फाईल सर्टिफिकेट अलॉंग विथ दी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. आणि म्हणून तुम्ही मला जर बघितलं असेल की दॅट नो चार्जशीट वॉज कपल्ड विथ दी सर्टिफिकेट, नो चार्जशीट वॉज कपल्ड विथ द सर्टिफिकेट. आणि या सर्टिफिकेटच दिसत नव्हते आपल्याला. CDR असायचे, फक्त CDR विदाउट सर्टिफिकेट. जजमेंट होतं सुप्रीम कोर्टचं. नंतर हे जजमेंट काय झालं, PV अनवरचं जजमेंट आलं. त्यामध्ये काय म्हटलं की नाही, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, इफ इट इज अ केस ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड और इफ एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज टू बी प्रूव्ड देन सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी. सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी. उदाहरणार्थ, when certificate is mandatory and when it is not mandatory. When you are coming to the court, तुमच्या घरून आपण निघाल्या, you are going to attend the court 11 o'clock
व्हाईल अटेंडिंग द कोर्ट यू हॅव विटनेस वन इन्सिडेंट. एक मुलगा एका मुलीची छेड करताना तुम्ही बघितलं. Being a lawyer, you could not tolerate it. You wanted to record that incident so that the offender is punished. म्हणून तुम्ही रेकॉर्डिंग केला तुमच्या फोन 2 मिनिटाचा इन्सिडेंट आहे, रेकॉर्डिंग केलं. आता नेक्स्ट स्टेज इज टू लॉज FIR. आयदर दॅट विक्टिम लेडी विल लॉज FIR or you will as a social spirited person or as an advocate. ॲज अन ॲडव्होकेट आपण पोलिसात जाऊन तक्रार देऊ शकतो, कारण आपल्याला कॉन्फिडन्स लेवल जास्त असतो, कायदा माहीत जास्त असल्याचा असतो. एक प्रसंग पण घडला माझ्यासोबत. माझ्या ऑफिसला जज व्हायच्या पूर्वी ॲक्सिडेंट घडला माझ्या ऑफिसच्या समोर. आता ऑफिसच्या समोर तो माणूस मरण पावला ॲक्सिडेंटली. मग कुणीतरी FIR द्यायला पाहिजे. आता आपण पहिलेच वकील माणूस, म्हणजे नवीन वकील तर पुन्हा ओव्हर कॉन्फिडन्स जास्त असतो. आणि मी तर तो नेहमी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी म्हणजे कोणाच्या द्यायच्या तर असल्यामुळे गेलो. आम्ही FIR दिली की अमुक ST ने याच्यात धडक दिली आणि मरण पावला. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आलं की अनिल ढवस यांचा अपघाती मृत्यू. तेव्हापासून कधीच FIR दिली नाही. त्याच्यापूर्वी बरेच FIR मी दिल्या, बरेच विटनेस पण होतो, कारण आमचं गाव होतं, खेड्यावर होतो. घटनास्थळ पंचनामा राहायचा, पंच म्हणून सह्या करत राहायचे. मग माझे बॅचमेट काही जज म्हणून गेले तिथे, विटनेस म्हणून पुकारायचे अनिल ढवस. आणि मग ते जज साहेब फोन करायचे मला, अरे म्हणते तुझं इथे विटनेस आहे. मी कुठे विटनेस, आता ते अशा पद्धतीने चालायचं. तेव्हापासून मी FIR केली नाही. तर सांगण्याचं तात्पर्य आपल्या मूळ उदाहरणावर येऊ, दॅट यू आर कमिंग टू द कोर्ट, यू हॅव विटनेस अन इन्सिडेंट, यू हॅव रेकॉर्डेड इट, दॅट रेकॉर्डेड व्हर्जन इज इन युअर सेलफोन. आता ते विक्टिम तिकडे गेली किंवा तुम्ही तिकडे गेले, पोलिसांमध्ये तक्रार केली. व्हॉट यू विल डू, इट इज नॉट पॉसिबल फॉर यू टू डिलिव्हर दी ओरिजिनल. ओरिजिनल म्हणजे कोणती, तुमची मेमरी कार्ड, मोबाईल फोन तुम्ही देणार का ओरिजिनल? नाही देणार. कायदा म्हणतो इफ यू आर गिव्हिंग दी ओरिजिनल सर्टिफिकेट नॉट नेसेसरी. कारण मी 2 सेक्शन जे आहेत, प्रायमरी एव्हिडन्स मीन्स व्हॉट आणि सेकंडरी एव्हिडन्स मीन्स व्हॉट, ते मी स्किप केले, याच्यात काही ते ठेवले नाही. प्रायमरी एव्हिडन्स मीन्स डॉक्युमेंट इटसेल्फ, आणि सेकंडरी एव्हिडन्समध्ये काही 2-3 शब्द जे आहे टेक्निकल ते सांगतो. कॉपीज, त्याच्यापैकी सेक्शन 63 मध्ये जो तिसरं जी एंट्री आहे, कॉपीज मेड फ्रॉम दी ओरिजिनल. कॉपीज मेड फ्रॉम दी ओरिजिनल इज अ सेकंडरी एव्हिडन्स. म्हणजे फोटोकॉपी इज अ, कॉपी शब्द आला की इट इज नॉट ओरिजिनल. फोटो कॉपी हा ओरिजिनल नाही. कॉपी शब्द आला इट इज सेकंडरी. हा कायदा म्हणतो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. हा कधीपर्यंत आहे? सेक्शन 63 पर्यंत. 64, 65 मग आपण आलो होतो सेक्शन 65A मध्ये आणि B मध्ये चाललो आला. आणि जसं सेक्शन 65A मध्ये एंट्री केल्याबरोबर आपण म्हटलं स्पेशल प्रोव्हिजन ॲज टू इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. म्हणजे ही प्रोव्हिजन कशी सुरू झाली? 65A पासून स्पेशल. म्हणजे याचा अर्थ काय? 1 ते 64, 65 पर्यंतच्या प्रोव्हिजन ह्या जनरल आहे आणि 65च्या नंतरच्या 66 ते जे 137 पर्यंतच्या प्रोव्हिजन असेल त्या सुद्धा जनरल आहे. ही प्रोव्हिजन काय आहे? स्पेशल आहे. म्हणजे याचा अर्थ सेक्शन 63 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट विच प्रोव्हाइड्स कॉपीज मेड फ्रॉम दी ओरिजिनल इज कॉल्ड अ सेकंडरी एव्हिडन्स. हे काय जनरल प्रोव्हिजन आहे. एवढं क्लिअर आहे की म्हणजे आता तुम्ही या उदाहरणामधला घटनाक्रम जो आहे, घटना आहे, त्याची कॉपी केली, सीडीत टाकली किंवा पेनड्राईव्ह मध्ये टाकली, म्हणजे पेनड्राईव्ह मधलं व्हर्जन काय आहे? कॉपी आहे. कॉपी सेक्शन 63 काय म्हणतो? कॉपी इज अ सेकंडरी एव्हिडन्स. Copy is a secondary as per general law. As per general law, copy is a secondary evidence. मात्र इथे काय म्हणतात? सेक्शन 65, notwithstanding anything contained in this act. वाक्याची सुरुवात, सेक्शनची सुरुवातच अशी आहे. सेक्शन 65A मध्ये काय म्हटलंय? notwithstanding anything contained in this act, every electronic record shall be admissible as if it is the original, provided certain conditions are complied with. या कायद्यामध्ये काही दिलं असलं तरी ते वर्डिंग तिथे मी कॉपी नाही केले, कारण आपला शॉर्ट टर्मचा लेक्चर असल्यामुळे मी ते पूर्ण सेक्शन कॉपी नाही केलं, रिलेव्हंट पोर्शन केलं.
जिथे डिटेल जास्त डिस्कशन असतं 2-4 तासाचा, तिथे मग ते सगळे शब्द नॉटविथस्टँडिंग ते सगळं मी कॉपी करून आणत असतो. आणि हे आणलं म्हणजे काय, एक तर दिसतंय आणि ऐकणाऱ्याला वाटते की हा काहीतरी आहे बा इकडचा नाहीतर हे काय रुकासुका आहे म्हणून ते आणलं थोडं बरं असते. Notwithstanding anything contained in this act, electronic record is to be proved in accordance with this section subject to certain conditions. म्हणजे पहिले आपण 63 जर मी सांगितलेलं जर पुन्हा आपण आठवलं, सेक्शन 63 कॉपीज मेड फ्रॉम ओरिजिनल इज अ सेकंडरी. आता काय म्हणता ही प्रोव्हिजन काय म्हणता 65 या कायद्यामध्ये काय दिलं असलं तरी आम्ही सांगतो ना आता त्या पद्धतीने जर कॉपी जरी असली तरी ती ओरिजिनल मान्यता यावी जर काही कंडिशन फुलफिल झाल्या तर. म्हणजे नॉन ऑब्स्टॅन्टे क्लॉज, नॉटविथस्टँडिंग याला म्हणतो आपण, इट इज कॉल्ड अ नॉन ऑब्स्टॅन्टे क्लॉज. Wherever such a clause is provided, it excludes the operation of other sections. Non-obstante clause always excludes the operation of other provisions of the act. म्हणजे यांनी काय केलंय, यांनी एक्सक्लूड केल्या बाकीच्या प्रोव्हिजनला, कारण हा नॉन ऑब्स्टॅन्टे क्लॉज आहे. आणि हे जे मी बोलत आहोत असं डिस्कशन त्या अनवर PV मध्ये केलं कोर्टाने की नो, सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी बिकॉज देअर इज अ नॉन ऑब्स्टॅन्टे क्लॉज प्रोव्हाइडेड इन सेक्शन 65. मग हा क्लॉज काय म्हणतो की ही जी इन्फॉर्मेशन आहे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमध्ये विच इज प्रिंटेड ऑन पेपर, म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे. तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केली, फोटो घेतला, त्याची प्रिंटआउट घेतली, इट इज अ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे म्हणजे कोर्टाचा रोजनामा सुद्धा ऑनलाईन काढतात, प्रिंटआउट घेतात, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे. सर्टिफिकेट पाहिजे तसं पाहिजे तर सर्टिफिकेट पाहिजे. आपण डिफेन्स घेऊ शकतो, पाहू, लेट इट बी डिक्लेअर्ड बाय द सुप्रीम कोर्ट. Which is printed on a paper, stored, recorded or copied in optical or magnetic media produced by a computer, output shall be deemed to be also a document. म्हणजे इलेक्ट्रॉनिकली काही असलं तरी त्याला डॉक्युमेंट म्हणायचं. आता पुन्हा डबल बघा, आपण एव्हिडन्सची डेफिनेशन बघितली होती. एव्हिडन्स इन्क्लुड्स इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. फर्स्ट टाइम तिथे म्हटलं, सेकंड टाइम इथे पण म्हणत आहे की ह्या कम्प्युटर आउटपुटला पण काय समजायचं आपण, डॉक्युमेंट इफ द कंडिशन मेन्शन इन दिस सेक्शन आर सॅटिस्फाईड. जर काही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या तर. नंबर 1, त्या कंडिशन कशा राहणार आहे, इन रिलेशन टू द इन्फॉर्मेशन अँड कम्प्युटर. इन्फॉर्मेशन अँड कम्प्युटर, इन्फॉर्मेशन अँड कम्प्युटर. इन्फॉर्मेशन अँड कम्प्युटर म्हणजे काय बघा, ह्या काही टेक्निकल शब्द असतात. डेटा, इन्फॉर्मेशन. आता बघा, जसं आता आपल्या जिल्ह्यामध्ये किती % कन्व्हिक्शनचा रेट आहे, मग त्याच्यासाठी काय करणार, मोहाडीच्या कोर्टातून माहिती येणार, मग त्या दुसऱ्या तालुक्याच्या पवनीच्या कोर्टातून माहिती येणार आणि त्याच्यावरून ठरवणार. हा काय झाला, माहिती आली, कच्ची माहिती, इट इज कॉल्ड अ डेटा, रॉ मटेरियल. त्याच्यावरून समजलं की पवनीच्या कोर्टात एवढे टक्के पर्सेंटेज ऑफ कन्व्हिक्शन आहे, मोहाडीच्या कोर्टात एवढं % कन्व्हिक्शन आहे. हे काय बनली, इन्फॉर्मेशन. डेटावरून म्हणजे नेक्स्ट फॉर्म ऑफ डेटा इज द इन्फॉर्मेशन. म्हणजे फोटो जो घेतला तुम्ही, फोटो कंटेन्स ऑफ डेटा, रॉ मटेरियल आहे. आणि तो जसा डेटा प्रोसेस होतो, पिक्सेल्स बनतात आणि त्याची इमेज बनते, आपल्याला दिसते, इट इज कॉल्ड इन्फॉर्मेशन. इट गिव्स इन्फॉर्मेशन टू यू. डेटावरून काय बनली, इन्फॉर्मेशन. म्हणजे डेटा टेक्निकल आहे आणि त्याच्यावर जो चित्र दिसत आहे, व्हिडिओ दिसत आहे, हे काय आहे, इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन म्हणजे त्या काही कंडिशन आहेत कसल्या संदर्भातला, ते इन्फॉर्मेशन. जे इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्या गिवन एक्झाम्पल मधला इलेक्ट्रॉनिकचा व्हिडिओ, त्या व्हिडिओने काही कंडिशन फुलफिल केल्या पाहिजे आणि त्या कम्प्युटरने काही फुलफिल केल्या पाहिजे. कम्प्युटर म्हणजे कोण, जसं तुम्ही वेन यू वर कमिंग टू कोर्ट, you have captured that incident, you have recorded that incident into your cell phone. Your cell phone is a computer and that recorded version, recorded video is a information. म्हणजे त्या तुमच्या कम्प्युटरने काही कंडिशन चांगल्या पूर्तता केली पाहिजे आणि त्या व्हिडिओने केल्या पाहिजेत. कोणत्या कंडिशन आहे, इन रिलेशन टू द इन्फॉर्मेशन अँड कम्प्युटर इन क्वेश्चन shall be admissible in any proceeding without further proof of producing of the original. अंडरलाईन केली म्हणजे ओरिजिनल देण्याची गरज नाही. अदरवाईज थंब रूल काय होता, पहिले ओरिजिनलच पाहिजे. वेन द डॉक्युमेंट मीन्स ओरिजिनल इटसेल्फ. आता मात्र ज्याला हा गोबाईला
ओरिजिनल आणण्याची गरज नाही. आणि जर ओरिजिनल आणलं तर याची पण कंडिशनची गरज नाही. ओरिजिनल जर नाही आणत तरी ते इट शॅल बी कन्सिडर्ड टू बी ओरिजिनल, इट शॅल बी डीम्ड टू बी अ डॉक्युमेंट सब्जेक्ट टू फुलफिलमेंट ऑफ सर्टन कंडिशन. कुठे इन एनी प्रोसिडिंग्स. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची कॉपी कोर्टामध्ये आणायची असेल तर त्याला काही अटी शर्ती आहे आणि त्याला सर्टिफिकेट लागणार आहे. तर कोणकोणत्या अटी शर्ती आहेत त्या आपण बघू पुढे. आणि त्याला सर्टिफिकेट पाहिजे. सर्टिफिकेट आता हे रॅशनल जे आहे, रॅशनल ऑफ सर्टिफिकेट का बरं, सर्टिफिकेट म्हणतात ना इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट. त्याच्या अटी ज्या आहेत ना, त्याच्या अटी आहेत, एक identifying the electronic record, containing the statement and describing the manner in which it was produced, giving such particular of any device as may be appropriate. त्या डिव्हाइसच्या काही कंडिशन आहे, त्या टेक्निकलमध्ये न जाता बघतो बघा. त्या सेक्शन 65B मध्ये 1, 2, 3, 4 सबसेक्शन्स आहेत. एवढे टेक्निकल आहे, काही काही रिपिटेटिव्ह आहे. साध्या भाषेत जर मी सांगतो म्हटलं तर कम्प्युटर हा चालू पाहिजे, आणि चालवणारा चालू नाही पाहिजे. दोनच वाक्यात पूर्ण झालं ना. कम्प्युटर हा चालू पाहिजे, चालवणारा चालू नाही पाहिजे. तुम्ही ते 4 वेळा वाचा आणि माझे 2च फक्त वाक्य लक्षात ठेवा, म्हणजे त्याच्यामध्ये सगळा. कम्प्युटर हा चालू पाहिजे म्हणजे काय, दॅट द डेटा मस्ट नॉट बी करप्ट, इट शुड बी ऑपरेटिव्ह, इट शुड बी फंक्शनल, इट शुड बी द डे टू डे ऍक्टिव्हिटीज ऑफ दॅट कम्प्युटर. म्हणजे काय, त्याच्यात असे बरेचसे शब्द वापरलेले आहेत. उदाहरण, वेन यू गो टू बँक, तुम्ही बँकेत गेला, 100 रुपीज यू हॅव क्रेडिटेड इन टू युअर अकाउंट, आणि तो कॅशियर, तुम्ही आता तुमच्या खात्यात पहिले 1000 आहे आणि आता तुम्ही दिले 100, 1100 झाले असा हिशोब करत नाही. तो फक्त क्रेडिट करतो कम्प्युटर ऑटोमॅटिकली. म्हणजे इट शुड बी डेली अफेअर ऑफ दॅट कम्प्युटर, डे टू डे. म्हणजे हे जे तुम्ही कम्प्युटरचं जे रेकॉर्डिंग केलेलं आहे, रेकॉर्डिंग करणे हे तुमच्या मोबाईलचं हे डेली अफेअर असलं पाहिजे. ऑर्डिनरी कोर्स ऑफ द बिझनेस, ऑर्डिनरी कोर्स ऑफ द ऍक्टिव्हिटीज ऑफ द कम्प्युटर. Those were the days when the ordinary course of the activities of the computer or the phone was to make a call, to receive a call, to send message, receive message. हा पहिले होता, 20 वर्षापूर्वीची कन्सेप्ट होती. Nowadays मेकिंग फोन कॉल, ऑनलाईन वगैरे, नेट बघणे, हा काय झालं, ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. बँकेचा ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस असला पाहिजे. आणि तो जो इन्सिडेंट जो आहे, जो रेकॉर्ड केलेला आहे, त्यावेळेस तो कम्प्युटर मस्ट बी फंक्शनल, इट शुड बी इन ऑपरेशन. तो चालू असला पाहिजे. त्यामध्ये कॉमा दिल्यानंतर पुढे एक प्रोव्हिजन आहे, इवन इफ इट इज नॉट फंक्शनल बट ॲट द रिलेव्हंट टाइम इट वॉज फंक्शनल. मात्र घटनेच्याच वेळेस तो फंक्शनल आहे, नंतर बिघडला. मात्र घटनेच्या पूर्वी बिघडल्याने, घटनेच्या नंतर बिघडल्याने हा व्हिडिओ बिघडला नाही पाहिजे. हा जसं तुम्ही आता कोर्टाच्या समोर काहीतरी घटना घडली, ए हॅज कमिटेड मर्डर ऑफ बी. कॅमेरे कोर्टाचे कधी चालू असतात, आता साहेब असल्यामुळे चालूच असतात मला, कधी बंद असतात. मात्र बंद होता आणि जशी घटना सुरू झाली, कॅमेरा सुरू झाला. अँड एंटायर एव्हिडन्स इज रेकॉर्डेड. आणि थोड्या वेळानंतर पुन्हा लोक जमा झाले, पुन्हा बिघडला, पुन्हा बंद झाला. मग सगळीकडे सुरू झाली, घटना घडली, पोलीस येतात, पहिले पाहतात CCTV आहे, जप्त करा. पण तोही समजून चालेल की आमच्यासारखाच इकडे बंदच असेल. पण पाहते की घटना रेकॉर्ड झाली आहे आणि कोइन्सिडेंटली घटना रेकॉर्ड झाली आहे. कायदा काय म्हणतो, चालू पाहिजे, बिघडलेला नाही पाहिजे. बिघडला असेल तरी मात्र या चालू पहिले बिघडलेला होता, नंतरही पुन्हा बिघडला, पण पहिले बिघडल्याने, नंतरच्या बिघडल्याने हा व्हिडिओ बिघडला नाही पाहिजे, अशी एक कंडिशन आहे. म्हणजे हे इन्फॉर्मेशनच्या बद्दलची कंडिशन आहे. आपण नाही म्हटलं 2 कंडिशन होत्या इन रिस्पेक्ट ऑफ कम्प्युटर. कम्प्युटर कसा असला पाहिजे, ऑपरेटिव्ह पाहिजे, फंक्शनल पाहिजे, चालू पाहिजे साध्या भाषेत, आणि इट शुड बी फ्रॉम द लॉफुल कस्टडी. त्या ॲक्टमध्ये देऊ नये. म्हणजे तुम्ही जे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जो घेताय तो लॉफुल कस्टडीमधून आला पाहिजे. ज्याला मी 2 लाईनमध्ये समअप केला होता, चालू पाहिजेत आणि
चालवणारा चालू नाही पाहिजे. हे लॉफुल कस्टडी वगैरे शब्द त्या ॲक्टमध्ये आहे, सेक्शन 65A मध्ये. पहिले इंदिरा गांधीचं मी उदाहरण दिलं होतं, त्या आता उदाहरणावर येतो. त्यामध्ये काय होतं, दॅट रेकॉर्डेड व्हर्जन वॉज प्लेस बिफोर द कोर्ट विच वॉज रेकॉर्डेड इन व्हायोलेशन ऑफ सेक्शन 25 ऑफ द इंडियन टेलिग्राफ ॲक्ट. Indian Telegraph Act provides the manner in which the telephone is to be recorded. त्याच्यामध्ये देऊ नये, कोणाची परवानगी घ्यायची वगैरे त्या पद्धतीने रेकॉर्डिंग झालं पाहिजे. तिथे नव्हतं झालं आणि कोर्टाने त्यावेळेस म्हटलं की नाही, हे रेकॉर्डेड आहे, ऑल्दो इट इज रेकॉर्डेड इलिगली बट इट इज ॲडमिसिबल. ऑल्दो इट इज रेकॉर्डेड इलिगली बट इट इज ॲडमिसिबल. मात्र आता ह्या कायद्यानुसार काय झालं, लॉफुल कस्टडी पाहिजे, लॉफुली रेकॉर्डिंग झालं पाहिजे. त्या जुन्या कायद्याला गोबाई दिला, म्हणजे लिगली रेकॉर्डिंग झालं पाहिजे. तो पर्सन हू इज रेकॉर्डिंग ही शुड हॅव लॉफुल कंट्रोल ओव्हर दी कम्प्युटर. कारण लॉफुल कंट्रोल नसेल तर हाऊ डू यू असर्टेन दी ऑथेंटिसिटी ऑफ दॅट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. तुम्हाला कसं माहिती चालू आहे की नाही, बंद आहे की नाही, त्याच्यासाठी हा लॉफुल पाहिजे. मग इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हा व्हिडिओ बरोबर करप्ट नाही आहे याची आणि तुमच्या कम्प्युटरची जर तुम्ही गॅरंटी देत असाल तर मात्र इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ॲडमिसिबल राहील. म्हणजे पहिले काय म्हटलं होतं, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस ॲक्ट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड शॅल बी ॲडमिसिबल अँड इट शॅल बी कन्सिडर्ड टू बी अ डॉक्युमेंट प्रोव्हाइडेड दॅट इट शुड फुलफिल सर्टन कंडिशन्स. नंबर 1 कंडिशन इन रिस्पेक्ट ऑफ द कम्प्युटर अँड सेकंड इन रिस्पेक्ट ऑफ द इन्फॉर्मेशन. म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या बाबतीतल्या त्या कंडिशन होत्या लॉफुल कंट्रोलमध्ये पाहिजेत, लॉफुली ऑब्टेन केली पाहिजेत, तो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बिघडलेला नाही पाहिजे, करप्ट नाही झालेला पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने तो रेकॉर्ड केलेला आहे हा फक्त तो जो रेकॉर्डिंग करतो तो सांग ते केव्हा लागेल अशा पद्धतीचं एक सर्टिफिकेट पाहिजे. अशा पद्धतीचं एक सर्टिफिकेट पाहिजे तरच तो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड काय आहे ॲडमिसिबल आहे. आता व्हाय सर्टिफिकेट इज नेसेसरी. जे आपण बघतो, आपण तहसीलदार किंवा SDOकडे जातो, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे का, घे ना तू कास्ट सर्टिफिकेट. दिलं तो आपण काय म्हणतो, सही करा, पहिले स्टॅम्प मारा, बरोबर.